पुढची बातमी, मनोज जरांगे पाटील यांना रोखण्यासाठी डाव आखला जातोय का? जरांगे पाटलांना बदनाम करण्याचं षडयंत्र आखलं जातंय का? हे प्रश्न उपस्थित करण्यामागचं कारण म्हणजे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलेला खळबळजनक दावा. जरांगेंचं आंदोलन दाबण्यासाठी अदृश्य शक्ती कामाला लागल्या असा आरोप आंबेडकरांनी केलाय. बघूया त्याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट. जरांगे पाटील यांची बदनामी करण्याचा प्रयत्न होईल. हे घाणेरडं राजकारण ही ते इनविजिबल शक्ती या करतायत. ओबीसीतून मराठा आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटलांनी लढा सुरू ठेवलाय. उपोषण स्थगित केलं असलं तरी देखील ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. सरकारच्या आक्रमक भूमिकेनंतरही जरांगे पाटील बदलेले नाहीयेत. त्यामुळे हाच धागा पकडत प्रकाश आंबेडकरांनी खळबळजनक दावा केलाय. जरांगे पाटलांची बदनामी करण्यासाठी मॉर्फिंग व्हिडिओचे घाणेरडे राजकारण सुरू असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केलाय. जरांगे पाटील यांची शॉपिंग करून एक व्हिडिओ करण्यात आलेला आहे. आणि त्या निमित्ताने दबाव टाकण्याची शक्यता आहे. त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न होईल. आणि त्यांच्याबरोबर असणारा मास हा विचलित केला जाईल. हे घाणेरडं राजकारण ही ते इनविजिबल शक्ती या करतायत. दरम्यान मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील इशाऱ्यांचा वाद सुरूच आहे. बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर 48 पैकी एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही असा इशारा जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांना दिलाय. इतकंच नव्हे तर आयुष्यभर फडणवीसांच्या कपाळाला गुलाल लागू देणार नाही असं आव्हान देखील त्यांनी दिलंय. उगा आल्याला ना घास जावा म्हणून मी बी अन्याय सहन करतो, तुम्ही बी करा. आणि किती सोपं आहे. तुम्हाला काय करते PSI साहेब बोली दे. अरे बाबा हो, जसा गोदापट्टा आहे ना, गोदापट्टा इतक्यात टाकते तुम्ही एकत्र आला. ही काय साधी ताकद नाही, तुमची नजर पुरत नाही. तुम्हाला घ्यायला लावली संवाद बैठक, तुम्ही घेतली विराट सभा. आणि समजा PSI साहेबांनी बोलिलं काय नाही ठेवा, तुम्हाला बोललं तर कचकून जाऊन बसायचं तिथे. आणि बाकीच्यांनी तुम्हालाही सांगतो, तुम्ही सुद्धा शहाणे व्हा आणि सावध. जर बोलिलं ज्यांनी समाजाला पुढे नेण्याचं काम केलं, समाजाच्या त्या ठिकाणी आर्थिक त्या ठिकाणी भूमिका ज्या आहेत, सामाजिक भूमिका आहेत, ज्या ठिकाणी बळकट करण्याची भूमिका घेतली आहे, तर मराठा समाजाने सुद्धा हे समजून घेतलेलं आहे. आता देवेंद्रजीबद्दल काहीतरी बोलून त्यांचं नाव हे जाणीवपूर्वक म्हणजे जाणीवपूर्वक या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजामध्ये जाणीवपूर्वक संभ्रम तयार करण्याकरता काही लोक काम करतात आहे. दरम्यान जरांगे पाटील राज्यभरात अनेक ठिकाणी छोटेखानी सभा घेत आहेत. रोज वेगवेगळ्या जिल्ह्यात मराठा समाज बांधवांशी संवाद साधतायत. मात्र जमावबंदी कायद्याचे उल्लंघन, प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी जरांगे पाटलांवर गुन्हे दाखल होत आहेत. जरांगे पाटील यांच्यावर आतापर्यंत 6 गुन्हे दाखल करण्यात आलेत. बीड, नांदेड, हिंगोली, पुणे या जिल्ह्यात जमावबंदी कायद्याचे उल्लंघन, प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेत. दरम्यान ओबीसी मधून मराठा आरक्षण न मिळाल्यानं मराठा समाजानं आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यभरातून लोकसभेसाठी मराठा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू आहे. नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातून किमान 2 ते 3 उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहेत. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या गांधीनगर या मतदारसंघातून प्रमोद पाटील इंगोलेंनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय.
लोकसभा मतदारसंघातून 2 उमेदवार आणि वाराणसी गांधीनगर अमित शहा आणि मोदी यांच्या विरोधात 1 उमेदवार देण्याचं ठरलं आहे. आणि आम्ही ज्या भावनेपोटी फॉर्म भरालो ते आज मराठा आरक्षण भेटावं म्हणून आम्ही फॉर्म भरणार आहोत. जरांगे पाटलांच्या भूमिकेनंतर राजकीय नेत्यांचे धाबे दणाणलेत. प्रत्येक गावातून मराठा उमेदवार उभा राहिल्यास मतविभाजनाची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे जरांगे पाटलांना बदनाम करण्याचं षडयंत्र आखलं जात असल्याचा देखील आरोप होतोय. गौरव साळी, पुढारी न्यूज, जालना.